तर मंडळी आज मस्त मी खारं कारलं केलेले गरम मसाला घालून आपण खारं वांग कसं करतो अशा पद्धतीने केलेले छानपैकी। रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आपल्याला आज कारल्याची भाजी करायची मस्तपैकी। त्यासाठी मी असे 4 मोठे कारले घेतले आहेत, म्हणजेच अर्धा किलो कारले आहेत, पण आता मागचं पुढचं बी काढून हे कमी होतात वजनाला। तर चला म्हणलं मस्तपैकी आज आपण खारं वांग कसं करतो तशा पद्धतीत मी आज कारलं करणार आहे। कशा पद्धतीने जमते पण चला म्हणलं मी काय केलं, स्वच्छ धुवून घेतले कारले। अगोदर धुतल्याच्या नंतर त्याला असे वांग्यासारखे असे कट करून घेतले असे पूर्ण कारले, कारण भरपूर अशी भाजी करायची त्या सगळ्यांना। तर असे कट केले आणि त्यानंतर आता मध्ये थोडेसे बी होते ना, थोडे मोठे कारले होते, हिरव्या कारल्याचं पांढऱ्या कारल्याचं कुठल्या कारल्याची खारं वांग खारं कारलं छान होते असं मस्तपैकी। तर मी बटाट्याची साल काढायचं जे असतं ना त्यानं मी आतली बी काढली कारल्याचे। ह्या अशा पद्धतीनं पूर्ण कारल्याचं बी काढलं मी आणि बी काढल्याच्या नंतर काय केलं मी, का पूर्ण अशी मस्तपैकी। आणि त्याच्यानंतर मी काय केलं, मीठ घेतलं, एक पोहेकाचा 1-1.5 चमचा मीठ घेतलं, थोडंसं अर्धा चमचा हळद घेतली आणि पूर्ण काय केलं, आता कारल्याचा कडूपणा जातो, थोडंसं हळद मीठ लावलं कारल्याला। तेव्हा का मी प्रत्येक कारल्यामध्ये असं हे आतमध्ये थोडंसं भरलं आणि मीठ आणि हळद असं आतमध्ये हे असं बोटाने हे केलं छानपैकी। आणि करून एक काय केलं मी, एक अर्धा तास असे ताटात हे कारले पाणी कडू पाणी जाण्यासाठी ठेवून दिलेले होते। त्याचा ह्या प्रत्येक कारल्यामध्ये असं हळद आणि मीठ लावलं। तर म्हणलं आपलं सगळं बाकीचं कामावर असतं तयारी करेपर्यंत हे मस्तपैकी कारलं मीठ आणि हळदीनं त्याचं कडू पाणी बाजूला होते, म्हणून मी पूर्ण कारले अशा पद्धतीनं सगळे करून ठेवले आणि एका ताटात ठेवलेले आहेत। आणि थोडंसं ताट वाकडं असं टेकन लावून ठेवलं, म्हणजे पूर्ण कडू पाणी एकीकडे जातं ना। आता बी नाही, याचं बी पण आपल्याला भाजीत वापरता येते, पण मी भरपूर कारले बी फेकून दिलेले आहेत। तर मी आज मस्तपैकी बाहेर पाऊस पण रात्री पडला होता चांगला, तरी पण मी आडोशाला एका चूल मांडली आणि चुलीवर म्हणलं आज मस्तपैकी चुलीवर कारलं बनायचं। ह्या मी अर्धा पाऊण तास झालं तर कारल्यात ह्या ते मिठाचं हे कडू पाणी मीठ आणि हळद लावल्यामुळं कडू पाणी पूर्ण असं बाजूला निघलं, तरी पाणी मी ते फेकून दिलं आणि कारले फेकून देऊन नंतर पुन्हा मी कारले धुवून काढले, मस्तपैकी चूल पेटवली आणि एक मातीची कढई मोठी होती, मातीच्या कढईतच मी बनवलेली भाजी। तर मातीच्या कढईमध्ये असं एक 1-1.5 तांब्या पाणी टाकलं, त्या स्टँड ठेवलं, त्याच्यावर आपली चाळणी ठेवली आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण कारले अगोदर म्हणलं वाफून घ्यायचे, कारण मोठे मोठे कारले आणि करकर होत नाहीत, लवकर शिजतात चांगले, म्हणून मी असे मस्तपैकी एक 5-9-10 मिनिट असं चांगलं चुलीवर ठेवलं, चांगलं ताट ठेवलं, ताट खलबत्ता ठेवला आणि वाफेपर्यंत मी इकडं तयारी केली, कांदा चिरला, टोमॅटो चिरलं, कोथिंबीर, कढीपत्ता, लसण पूर्ण तयारी करून ठेवली आणि कारले वापरल्याच्यानंतर बाजूला काढले आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि चिरलेला कांदा, टोमॅटो, लसण हे सगळं म्हणलं लाल चांगलं परतून घ्यावं म्हणलं, आणि कारण याची वाटून भाजी करायची होती। त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकला, कोथिंबीर टाकली। मला खोबऱ्याचं लक्ष आलं, नंतर माझ्या खोबरा होता, मी ते कुठला थोडासा खलबत्त्यात ठेचला भरड आणि ते पण टाकलं त्याच्यामध्ये। आणि आपण मस्त चांगले 3 ते 4 मिनिट असं मस्त लालसर होईपर्यंत चांगलं सगळं परतून घेतलं आणि परतल्याच्यानंतर प्लेटमध्ये काढलं। आणि मी इकडे दगडी खलबत्ता अगोदरच धुवून ठेवलेला होता, कारण मला आज मस्तपैकी दगडावर पाट्यावर खसखस वाटून कारल्याची भाजी बनवायची ती। तर आपण थोडंसं थंड झालं की मी लगेच पाट्यावर वाटली चांगली खसखस आणि वाटल्याच्या नंतर मग काय केलं, हे एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि तोपर्यंत मी इकडं तयारी केली होती। इथं थोडीशी तिळाची पावडर घेतली, का अर्धी वाटी मोजून मापून प्रमाण नाही, कारण अंदाजानं थोडंसं शेंगण्याचा कूट घेतलं, त्यात थोडीशी हळद टाकली आणि उगी थोडंसं मीठ टाकलं, कारण कारल्याला आपण मीठ लावलं होतं, धुतले होते कारले पण थोडंसं मीठ राहतं त्याच्या अंगीवर, थोडंसं मीठ घातलं आणि पूर्ण मिक्स केलं। त्यात थोडीशी कोथिंबीर पण मिसळली, तोपर्यंत इकडं तेल टाकलं, त्याच कढईमध्ये तेल टाकलं होतं आणि जे आपण पाट्यावर वाटली ना कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही म्हणा, आणि मी भरड वाटली, जास्त बारीक नाही वाटली, त्याच कढईमध्ये तेलामध्ये छानपैकी मी परतायला ठेवली आणि परतेपर्यंत मी इकडं बाजूला थोडी तयारी पण चालू होती। त्यापायी पूर्ण हे मिक्स केलं आणि जे आपण कारले वापरून घेतलेत ना त्या कारल्यामध्ये असं टेचून असं पूर्ण कारले आपण वांग्यामध्ये कसं खाऱ्या वांग्यामध्ये मसाला भरतो तशा पद्धतीने मी कारल्यात पूर्ण मसाला भरला। आणि इकडं कढईमध्ये पण ते कांदा आणि टोमॅटोचे आपण वाटण केलेलं सारण ते पण परतणं चालू होतं, इकडं मधून हलवण्याचं आणि इकडं कारल्यामध्ये पण भरणं चालू होतं। तर ह्या पूर्ण अशा पद्धतीनं मी सगळ्या कारल्यामध्ये भरून घेतली आणि इकडे कांदा पण छानपैकी टोमॅटो परतलं, तर आणि खोबरं पण टाकलं, ते पण छान परतलं। आणि त्यात काय केलं आता ह्या तेल सुटेपर्यंत आता मी त्यात सगळे माझे गरम मसाले, जिरा पावडर, धना पावडर, बडीशेप पावडर टाकली, थोडीशी गरम मसाला टाकला, थोडीशी मिरीची पूड टाकली, असे सगळे मी एकदम तुम्ही पाहिलेले मसाला डब्यात त्या सगळे मी असं गरम मसाले करून ठेवले, जिरा, धना,
ओव्याची भरड करून ठेवली, ती सगळं पुरून त्याच्यात टाकलं. हळद टाकली, कारण मला तिखट बिलकुल वापरायचं नव्हतं. गरम मसाला वापरला, कोथिंबीर टाकली, तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून दिलं आणि थोडंसं मीठ टाकलं, जास्त नाही टाकायचं. बेताण टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, बघा तेल किती असं सुटेपर्यंत. आणि त्याच्या जे आपण कारल्यात मसाला भरला ना तर तो पूर्ण टाकला त्याच्यामध्ये. आणि ही मातीची कढई मोठी कुंभारी मातीची, त्याच्यातच मी बनवायले. आणि उलटनं पण लाकडाचंच घेतलेलं, कारण कढई मातीचं भांडं फुटायची भीती असते स्टीलच्या उलटाने. आपण छानपैकी परतलं, झाकण टाकलं, पुन्हा नंतर झाकण काढलं. आपण मस्तपैकी वापरलं मंडळी. आणि याच्या पुढची क्लिप नका माझ्याकडून डिलीट झालेले. थोडंसं गरम पाणी टाकलं, छानपैकी भाजी तयार झाली. खारं वांग्यासारखं बनवलेलं चुलीवर, पुन्हा मातीच्या भांड्यात. आवडलं का आजचा आमचा खारं कारल्याचा छोटासा ब्लॉग? आवडला जरूर आमची सह्याद्री या चॅनलला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल ते लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.